लाडकी बहीण योजनेत मोठा बदल। अपात्र ठरलेल्या 5 लाख महिलांचे पैसे शासन परत घेणार, जाणून घ्या संपूर्ण सत्य। मुंबई 8 फेब्रुवारी 2025 महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठा निर्णय घेतला आहे। जुलै 2024 पासून सुरू झालेल्या या योजनेत लाखो महिलांना दरमहा 1500 रुपयांचा सन्मान निधी देण्यात आला। मात्र शासनाच्या तपासणीत स्क्रुटनी तब्बल 5 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे। त्यामुळे या महिलांना यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही। पण महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या कालावधीत मिळालेला निधी सरकार परत घेणार का? महिला व बालविकास मंत्र्यांचा मोठा खुलासा। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे की या अपात्र ठरलेल्या महिलांकडून मिळालेली रक्कम शासन मागे घेणार नाही। म्हणजेच ज्या महिलांना योजनेच्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये लाभ मिळाला आहे त्या निधीची परतफेड करण्याची गरज नाही। मात्र 2025च्या जानेवारी महिन्यापासून त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। 5 लाख महिलांना योजनेतून वगळण्यामागचं कारण काय? शासनाच्या तांत्रिक पडताळणीत काही महिलांना अपात्र ठरवण्यात आलं आहे। त्यामागील प्रमुख कारणं अशी आहेत: 1. संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी 2.3 लाख महिला। योजनेच्या निकषांनुसार ज्या महिलांना आधीपासूनच संजय गांधी निराधार योजना किंवा तत्सम कोणताही शासकीय लाभ मिळत असेल त्या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नाहीत। 2. वय 65 वर्षांपेक्षा अधिक 1.1 लाख महिला। या योजनेसाठी पात्र होण्यासाठी वयाची अट 21 ते 60 वर्षे अशी आहे। त्यामुळे 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या महिलांना अपात्र करण्यात आलं। 3. इतर कारणांमुळे अपात्र झालेल्या महिलांचा समावेश। शासनाच्या अधिकृत स्क्रुटनीनंतर अजून काही महिलांना विविध तांत्रिक कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आलं आहे। राजकीय व सामाजिक चर्चेचा विषय। या निर्णयावर सध्या मोठ्या प्रमाणात राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया उमटत आहेत। काहींनी सरकारच्या या निर्णयाचं समर्थन केलं असून योजना गरजू महिलांसाठी आहे त्यामुळे निकष पाळणं गरजेचं आहे असं मत व्यक्त केलं आहे। तर काहींनी सरकारवर टीका करत शासनाने यादी तयार करताना आधीच योग्य ती पडताळणी का केली नाही असा सवाल उपस्थित केला आहे। महिलांचा सरकारकडे संताप। काही अपात्र ठरलेल्या महिलांनीही नाराजी व्यक्त केली आहे। आम्हाला आधीपासून पैसे मिळत होते, आता अचानक आम्हाला अपात्र का ठरवलं असा प्रश्न अनेक महिला उपस्थित करत आहेत। त्यापैकी काहींनी शासनाकडे पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे। शासनाने घेतलेला अंतिम निर्णय पैसे परत घ्यायचे नाहीत। शासनाने योजनेतील अपात्र महिलांना मिळालेली रक्कम परत घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे। म्हणजेच जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या 6 महिन्यांसाठी ज्या महिलांनी निधी घेतला आहे तो त्यांच्याकडून मागितला जाणार नाही। मात्र यापुढे त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। योजनेत पात्र राहण्यासाठी महिलांनी काय करावं? या योजनेत पात्र राहण्यासाठी महिलांनी काही महत्त्वाचे नियम लक्षात घ्यावे। वय 21 ते 60 वर्षे असावे। इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नसावा। महिलेच्या नावावर बँक खाते असणे आवश्यक। आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असले पाहिजे। शासनाचा पुढील निर्णय कधी? महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केलं आहे की योजनेंतर्गत नियमित तपासणी सुरूच राहणार आहे। त्यामुळे भविष्यातही काही महिलांना अपात्र ठरवलं जाऊ शकतं किंवा काहींना नव्याने लाभ मिळू शकतो। यासाठी शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शन आणि अपडेट्स दिले जातील। निष्कर्ष: योजनेत बदल, पण सरकार पैसे मागत नाही। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत मोठे बदल झाले असले तरी महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत। त्यामुळे ज्या महिलांनी आतापर्यंत लाभ घेतला आहे त्या निश्चिंत राहू शकतात। मात्र ज्या महिलांना यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही त्यांनी नवीन योजनांबाबत शासनाकडून माहिती घेत राहणं गरजेचं आहे। तुमच्या मते शासनाने हा निर्णय योग्य घेतला आहे का? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा।